नमस्कार प्रेक्षकांनो, सिनेमा म्हटलं की प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एक विचार नक्कीच येतो। तो विचार म्हणजे काय? मी सिनेमा का पाहावा, सिनेमाची कथा कशी काय, आदी अनेक विचार प्रत्येकाच्या डोक्यामध्ये येते। परंतु काही ध्येय वेळे दिग्दर्शक म्हणा, निर्माते म्हणा असे असतात की ते आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीच नवीन काहीतरी सिनेमाच्या माध्यमातून घेऊन येत असतात। असंच एक ध्येय वेळ नाव म्हणजे समर्थ राज एंडिगा। मराठी सिनेमामध्ये पहिल्यांदाच ते ॲज अ दिग्दर्शक म्हणून प्रथम काम करत आहे। तो सिनेमा म्हणजे राजकुमार। चलो टिकट बाय बोलो टिकट चल राजकुमार देख चल जल्दी ले ये फुल फॅमिली पिक्चर मराठी सिनेमा राजकुमार महाराष्ट्रात हाऊसफुल। आणि राजकुमार सिनेमाविषयी सांगायचं झालं तर आज आपण त्या सिनेमातील काही कलाकारांना भेटणार आहोत। प्रेक्षक हो नमस्कार। SRF टॉकीज आणि YouTubeच्या सौजन्याने रंगलेला हा अनोखा चित्रपट म्हणजेच राजकुमार आणि या राजकुमार चित्रपटातील आज दिग्गज कलाकार आपल्या भेटीला आले आहेत। आपण त्यांचा एक एक करून परिचय करून घेऊया। सोबतच सेटवरील काही गमती जमती असतील तर त्याही आपण त्यांच्यासोबत शेअर करूया। तर प्रेक्षकांनो, राजकुमार सिनेमामधील काही कलाकार मंडळी आपल्या सोबत आज इथे आहे। तर माझ्या सोबत आहे प्रतीक्षा सर्वप्रथम सर्व कलाकारांचा परिचय करून द्या। आपल्या सोबत जुळलेले आहेत सनी रबडेजी, त्याचप्रमाणे जीवन भटकर सर, त्याचप्रमाणे आहे अमरावतीतीलच कलाकारा दिशा वानखडे आणि आपल्या सर्वांचा परिचित सर्वांचा लाडका श्रीनिवास पोकळे। आणि त्यानंतर अमरावती शहरातील नामचीन व्यक्तिमत्व म्हणजे विरागजी जाखड सर, आमचे प्रिय ज्यांना आम्ही लाडाने नाना म्हणतो असे सर नमस्कार। आणि त्यानंतर तुषारजी स्वर्गीवकर सुद्धा आपल्या सोबत आहे। त्यांनी सुद्धा या सिनेमामध्ये खूप चांगली भूमिका निभावली आहे आणि या सिनेमाचे दिग्दर्शक म्हणजे सहदिग्दर्शकची भूमिका ज्यांनी पार पाडली ते म्हणजे जुनेदजी खान सर नमस्कार। तर प्रेक्षकांनो, आता या सिनेमामध्ये या सर्व कलाकारांनी काय काय रोल केला व कसा केला हे सर्व त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपण या सगळ्या प्रकरणात मस्त कमाई करू शकतो। या जगाचं आणि इथल्या माणुसकीचं। झोपा काढताय कुठाय तो सांग। ब्रह्मदेव जरी वरून खाली आला तरी तुझ्यासारख्या तीनपटाशी नाही तिचं लग्न लावून देत। जा चल। मॅटर खतम करायचं का? घाबरला का रे? चायला तुम्ही करता ते प्रेम आणि आम्हाला लाथानी मारता। खूप मास चढलाय तुम्हाला। माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात तुमच्याच मुलीचं नाव आहे सर। विश्वास नसन बसत तर बघा सर, धक 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 धक। सर्वप्रथम आपल्या सोबत आहे विरागजी जाखड सर नमस्कार। राजकुमार सिनेमामध्ये आपली काय भूमिका आहे सर? राजकुमार सिनेमामध्ये जसं आपण कॉन्फ्लिक्टला अँटिगोनिस्ट आणि प्रोटोगोनिस्ट हे करतो तसं ते राजू सरांनी मला माझी आवडती भूमिका दिली। खूप कनिंग असा एक डॉक्टर दिला माझ्याकडे। सीन फार छोटा होता पण अख्ख्या सिनेमामध्ये जे सिंपथी मिळवतात त्यांचेच ऑर्गन्स विकायचा हा प्रयत्न करतो डॉक्टर। आणि त्यामुळे इच्छा होती की कल्ट काहीतरी व्हावं, तर तसलं कल्ट झालंय। त्यातलाच एक कल्ट डायलॉग तुम्हाला सांगतो आणि तो पाहायला नक्की तुम्ही अगदी यूट्यूबला व्हिजिट करा। अरे सर, मरेड़ो हाथी 1.25 लाख को है। धन्यवाद सर। आणखी एक मी तुम्हाला प्रश्न विचारतो की आजपर्यंत सिनेमाच्या इतिहासामध्ये असं केव्हाही झालं नाही की आधी सिनेमा बघा व नंतर पैसे द्या। हा प्रकार काय हे प्रेक्षकांना तुम्ही एकदा तुमच्या भाषेत समजावून सांगा। आम्ही लॉकडाऊनमुळे बराच काळ वाट बघत राहिलो सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी। थिएटरला प्रदर्शित झाला असता तर सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट होती, पण तसं काही घडलं नाही। म्हणून आता आम्ही यूट्यूबला प्रदर्शित करायचं ठरवलं। हा सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला आवडला तर तुम्ही पैसे टाकायचे, फक्त 99 रुपये। धन्यवाद सर। आपण या सगळ्या प्रकरणात मस्त कमाई करू शकतो। प्रेक्षक हो, एखादा चित्रपट येतो आणि त्यातील एखादी भूमिका ही प्रत्येक रसिकाच्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात अगदी अभिराज्य करून जाते। असाच एक चित्रपट प्रदर्शित झाला होता नाळ। आणि या नाळ चित्रपटातील चैत्या हा प्रत्येक घराघरात जाऊन जाऊ दे नवं आई जाऊ दे नवं अशी भूमिका प्रत्येक घरातील लहान लेकरू करू लागला। आज तोच चैत्या राजकुमार या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्यासोबत इथे जुळलेला आहे। मी श्रीनिवासला विचारेल की राजकुमार या चित्रपटातील तुझी भूमिका काय आहे?
राजकुमार मूवीमध्ये माझं म्हणजे भाऊसाहेब शिंदे सरांचा लहानपणाचा रोल दाखवला आहे आणि त्यामध्ये असं दाखवलं आहे मी की म्हणजे आपण स्वप्न बघितले तर ते खरे पण होऊ शकतात. नाही तर आपण म्हणजे प्राईम मिनिस्टर बनू शकतो, सर्व काही बनू शकतो. अरे वा, याच्याकडून खरंच शिकण्यासारखी गोष्ट आहे. स्वप्न आपणही बघायला पाहिजेत, चैत्यासारखी आणि अर्थातच आता राजकुमार सारखी. मला सांग श्रीनिवास की नाळ चित्रपटातील आणि राजकुमार चित्रपटातील भूमिकेमध्ये काय फरक होता? नाळमध्ये मी म्हणजे असं खोडकर दाखवलो आणि म्हणजे खोडकर दाखवलो, खेळायला जायचं असतं. पण आता राजकुमारमध्ये मी एकदम म्हणजे माझ्यामध्ये संस्कार आले आहे आणि मी आईचं ऐकतो. आई ते काम देते ते करतो. अरे वा, म्हणजे चित्रपटाच्या निमित्ताने का होईना एक परिपक्वता या कलाकारातून आपल्याला जाणवते आहे आणि अर्थातच त्याचं वय ज्याप्रमाणे वाढत आहे त्याप्रमाणे त्याच्या कलाकारीची उंची देखील दिवसेंदिवस वाढते आहे आणि म्हणूनच कदाचित या मुलाला अगदी लहानपणीच राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला होता. त्यासाठी तुझं खूप खूप कौतुक. थँक्यू. तुम्ही राजकुमार मूवी हा SRF टॉकीज यूट्यूब चॅनलवर बघू शकता आणि आपण टॉकीजमध्ये जातो तर बघतो की म्हणजे पहिलं आपल्याला तिकीट घ्यावी लागते, नंतर आपण मूवी बघतो. पण आता इथे असं नाही. पहिले तुम्ही मूवी बघायची, आवडली तर मग पैसे द्यायचे. जास्त द्यायचे की कमी द्यायची हे तुमच्यावर. प्रोडक्शनने 99 रुपीज ठेवले आहे. आता तुमच्यावर आहे की तुम्हाला जास्त द्यायचे की कमी द्यायचे. तुम्ही जास्तीत जास्त पे करून निर्मात्याला सपोर्ट करा, म्हणजे समोर जाऊन निर्माता अजून चांगले मूवी बनवू शकणार. धन्यवाद. माझ्या पोराचं नाव आता बद्री नसेल, राजकुमार असेल आणि मी त्याला राजकुमार सांभाळेन. प्रेक्षकांनो, राजकुमार सिनेमाचं सहदिग्दर्शन ज्या व्यक्तीने केलं आहे त्यांचं नाव आहे जुनेद खान सर. सर, स्वागत आहे आपलं. सर, इतकी मोठी धुरा जे तुम्ही सांभाळली सहदिग्दर्शनाची, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? आणि इतके मोठे स्टार कास्ट आणि इतकी चांगली कथा, या सर्वांची धुरा आपण कशा प्रकारे हाताळली, काय सांगाल? अगोदर मला हे सांगायचं आहे की राजकुमार हा जे चित्रपट आहे याची सुरुवात खूप वेगळी झालेली आहे. म्हणजे जे टीम स्टार्टला होती, राजू, मी, तुषार सर आणि विजय म्हणून एक कलिग आहे आमचं, आम्ही सोबतच एक चित्रपट करत होतो आधी. पण काही कारणास्तव ते थांबण्यात आला आणि ते चित्रपट आम्ही सोडलं. नंतर राजकुमारची सुरुवात झाली आहे तिथूनच. आणि स्टार्टला काही आमचं जास्त बजेट नाही होतं, पण ते हळूहळू आम्ही डिस्कस करत जाऊ काय करायचं म्हणून. आणि काही आमचे एवढे मोठे आर्टिस्ट आम्ही घेऊ शकलो नसतो, पण एकमेकांच्या सपोर्टनं आम्ही पुढे आलेलो आहे आणि हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. आणि या चित्रपटाची खासियत हे आहे की पूर्णपणे अमरावतीत शूट झालेलं आहे 100%. टेक्निकल टीम अमरावतीची आहे, काही कलाकार अमरावतीचेच आहे, काही नॉन कलाकार आम्ही बाहेरून आणलेले आहेत. आणि स्टोरी खूप वेगळी आहे. मराठीमध्ये आय थिंक मराठीमध्ये फर्स्ट टाईम अशी स्टोरी पाहणार आहे. नॉट इवन मराठी बट हिंदीमध्ये अशी स्टोरी आलेली नाही. सर, आणखी आपला सिनेमा यूट्यूबवर प्रदर्शित होत आहे, त्यामागचा हेतू काय आहे? म्हणजे ही संकल्पना कशी काय आली का आपण यूट्यूबच्या द्वारे सिनेमा प्रदर्शित करू, म्हणजे निर्मात्यांना? बरोबर आहे, पण आता जे कोरोनामध्ये जे सगळे लोक त्रस्त झालेले आहेत, हां, आणि थिएटर्स कधी उघडणार आहे माहिती नाही. बरोबर, त्याची काही न्यूज पण आलेली आहे सध्या. आणि आम्ही म्हणजे पैसा खूप लागलेला आहे आणि जे एक्सपेक्टेशन आहे ते पब्लिककडूनच आहे की ते पाहिल्यानंतर चित्रपट आवडला तर ते आम्हाला पेड करतील, हे एक्सपेक्टेशन म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे यूट्यूबवर चित्रपट रिलीज करण्याचं. थोडं रिस्क पण आहे, पण जे आपली महाराष्ट्राची जनता आहे, जे प्रेक्षक आहे पाहणारे, ते आम्हाला सपोर्ट करतील, आमचा विश्वास आहे, भरोसा आहे, ट्रस्ट आहे, ते तोडणार नाही. बरं, प्रेक्षकांना तुम्ही याबद्दल थोडं डिटेल असं सांगा की आपण यूट्यूबवर सिनेमा पाहिला, मग पाहिल्यानंतर पैसे पे करावे लागेल? ते स्वतःची म्हणजे त्यांची इच्छा आहे. अगोदर चित्रपट पहा, जर तुम्हाला आवडला तर तुम्ही पैसे द्या, नाही आवडला तर जबरदस्तीत आहेच नाही. जबरदस्ती आहेच नाही. मग ते प्रेक्षक पैसे कोण्या माध्यमातून पाठवू शकतील? पेटीएमच्या माध्यमातून, फोन पेचे काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे आणि अकाउंट नंबर सुद्धा दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये. आणि आम्हाला एक कॉन्फिडन्स आहे
आमच्या चित्रपटाबद्दल की लोकांना हा चित्रपट 100% आवडणारच आहे, कोणी असो, आणि जो खर्च लागलाय तो निघाले. आणि सर, इतक्या मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत तुम्ही काम केले, तुमचा वैयक्तिक अनुभव काय आहे त्याबद्दल? जे मोठे कलाकार आहे खूप कॉपरेटिव्ह असतात ते, म्हणजे त्यांना जर प्रॉपर ट्रीटमेंट दिला तर ते पण आपल्याला कॉपरेट करतात. आणि त्या मोठ्या कलाकारांनी आपल्या अमरावतीचे कलाकारांसोबत काम केलं आहे, तर त्यांनी खूप कॉपरेट करून सोबत घेऊन काम केलेलं आहे, तर खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. आणि मोठे म्हणजे ते मनाला पण मोठेच आहे. सर, आणखी सिनेमाबद्दल काय सांगणार तुम्ही? सिनेमाबद्दल हेच सांगायचं आहे की प्लीज सपोर्ट करा, कॉपरेट करा. आपल्या अमरावतीचा विदर्भाचा चित्रपट आहे, आणि जर तुम्ही कॉपरेट केला तर आम्ही पुन्हा चित्रपट बनवू, पुन्हा आमची हिंमत होईल चित्रपट बनवायची, कारण की खूप मेहनतीनं खूप जास्त पैसे लागलेले आहे, सगळ्यांची मेहनत आहे. तर प्लीज सपोर्ट करा, लाईक करा आणि शेअर करा, कमेंट पण करा. धुंद ही हवा, गंध धुंदीचा नवा, घुंगुद मला आज फुलपाखरा, चढले नशा झाले गुलाबी हवा. राजकुमार चित्रपटातील एक कलाकार आपल्यासोबत आज जोडलेली आहे, दिशा वानखडे. दिशा, तुझं इथे खूप खूप स्वागत. तुझी या चित्रपटामध्ये नेमकी काय भूमिका आहे? माझी राजकुमारमध्ये नायिकेच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे मी. तुझा या चित्रपटाविषयी काय अनुभव होता? अनुभव अगदी खूप छान होता. माझी पहिली वेळ होती ही, आणि राज सरांनी खूप छान समजावून सांगितलंय. मी याच्या आधी कुठला मूवी केलेला नाही आहे, पण पहिली वेळ आहे माझी, आणि खूप छान पद्धतीने बरेचदा रिटेक घेतले. पण माझं पण एक छोटंसं काम केलं आहे मी याच्यात, पण मला पण बरेचदा रिटेक द्यावे लागले, कारण पहिली वेळ असल्यामुळे मला पण थोडं अप्स अँड डाऊन येत होते माझ्यामध्ये. पण एक्सपिरियन्स खूप छान होता, खूप छान शिकले, आणि मूवी पण खूप हार्ड वर्किंग आहे. सो तुम्ही पण प्रतिसाद द्या चांगला. प्रेक्षकांना, सोना गद्रे उर्फ आम्ही यांना लाडांनी नाना म्हणतो, राजकुमार सिनेमामध्ये यांची खूप चांगली भूमिका आहे. सर, या भूमिकेविषयी काय सांगणार तुम्ही? अच्छा है, माझी हिरोईनच्या भावाची भूमिका आहे. क्या बात. आणि राजकुमार हा अप्रतिम असा मराठीमधला प्रथमच येणारा हा चित्रपट आहे. क्या. आणि याचं चित्रीकरण जे केलेलं आहे ते संपूर्ण चित्रीकरण हे अमरावतीत झालेलं आहे. आपल्या अमरावतीकरण हे अभिमानाची बाब आहे की एवढी मोठी बिग बजेट फिल्म जे आमचे जे समर्थराज येडिगर सर आहे त्यांनी ही अमरावतीत चित्रीकरण केलेले आहे. क्या बात. तेव्हा अमरावतीकरांना या तुम्ही काय आवाहन करणार? मी फक्त अमरावतीकरांना एकच सांगणार आहे की ही फिल्म तुम्ही नक्की बघा, आणि ही फिल्म तुम्हाला आवडणार म्हणजे आवडणारच. क्या बात. सर, युट्यूबच्या माध्यमातून सिनेमा रिलीज होतोय, त्याबद्दल प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन करणार? युट्यूबच्या माध्यमातून जर प्रोड्युसर ही फिल्म रिलीज करत आहे तर कसं आहे माहित आहे का, नेमकं एवढी मोठी बिग बजेट फिल्म युट्यूबवर रिलीज करणं म्हणजे ही पण मोठी रिक्स आहे. तर म्हणून माझं आव्हान आहे की प्रोड्युसरनी कमीत कमी 99 रुपये बरोबर, आणि जास्तीत जास्त तुमची जसं तुम्हाला वाटेल तसं पेड करा, इच्छेनुसार. तर आणखी तुमची भूमिका या सिनेमामध्ये हिरोईनच्या भावाची आहे, तर काय असं भूमिका करताना काय मोठ्या कलाकारांसोबत काय अनुभव आला? नाही सर, तसं कसं असते, मोठ्या कलाकारांनी कसं आहे सांभाळून घेतलं तर छोटा कलाकार पण सुद्धा काम करतो. असं वाटलं नाही की मोठ्या कलाकारांसोबत काम केलं म्हणून, पण खूप अनुभव छान आलेला आहे. सांभाळून घेतात प्रत्येक कलाकारांना, आणि स्थानिक कलाकारांना प्राधान्य दिलं अमरावतीतल्या, त्यांचा पण राजू सरांचा पण धन्यवाद आहे. मुलगी असून माझ्यावर जर एवढं प्रेम करीत असेल, आणि मी मुलगा असून जर नाही करू शकलो, तर हा प्रेमाचा अपमान आहे. लव फेल्युअर का झालं ना ब्रेकअप, प्यार आग का दरिया है और उसमें डूब के जाना है. प्रेक्षक हो, यानंतर राजकुमार चित्रपटातील आणखी एक कलाकार आपल्यासोबत इथे जोडलेले आहेत. मी स्वागत करते जीवनजी भटकर सरांचं. सरांना मी विचारू इच्छिते की या चित्रपटात आपली काय भूमिका आहे? माझी भूमिका ही पोलीस हवालदाराची आहे. तर कुठल्या प्रकारचं आव्हान तुम्हाला होतं ही भूमिका करताना? ही भूमिका करताना आम्हाला बरेच ठिकाणी फिरावं लागलं, खडतर नांगरलेल्या शेतातून पण फिरावं लागलं, आणि घटना अशा होत्या समोर की त्या बघू आम्हाला ऍक्च्युअल पिक्चर किती मोठा आहे याची जाणीव झाली.
तुम्ही चित्रपटाविषयी लोकांना, प्रेक्षकांना काय आव्हान करू इच्छिता? आव्हान हेच की या पिक्चर मधील दिग्दर्शनात इतके बारकावे आहेत, फोटोग्राफीमध्ये इतके बारकावे आहेत की प्रत्येकानं पूर्ण मेहनतनी हे हा पिक्चर बनवलेला आहे. म्हणून हे प्रेक्षकांना माझं आव्हान आहे की त्यांनी आवर्जून हा पिक्चर बघावा. थँक्यू सर. खरा अर्थ काय हो? या प्रश्नाचं उत्तर जर मला माहिती असतं ना तर माझ्या जीवनात मी प्रेक्षकांनो, एका कर्नाटक मध्ये राहणाऱ्या व्यक्तीने महाराष्ट्राच्या मातीत येऊन काम करणे आणि त्यातल्या त्यात अमरावती सारख्या शहराचं नाव रोशन करण्यासाठी इथल्या कलाकारांना वाव देणे किंवा त्यांना संधी उपलब्ध करून देणे ही अमरावतीकर म्हणून खरंच एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि एक अमरावतीकर या नात्याने मी दुसऱ्या अमरावतीकराला विचारू इच्छिते की तू कलाकार म्हणून या पिक्चर मध्ये जी भूमिका साकारली आहे त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती दे. मी नाना जे कॅरेक्टर आहे फिल्ममध्ये त्यांच्या एका गँगमधल्या एका कॅरेक्टरची भूमिका निभावली आहे, साकारली आहे सॉरी. आणि चिकण्या म्हणून त्याचं नाव आहे त्या कॅरेक्टरचं. फिल्म सगळ्यांनी बघावीच कारण की फिल्म पहिली वेगळी आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉलिवूडमध्ये जे सध्या फिल्म बनत आहेत त्या सगळ्या साऊथच्या रिमेकच आहेत, पण साऊथचे डायरेक्टर येऊन जर मराठीत फिल्म बनवत आहे तर ती एक वेगळी आणि अनोखी गोष्ट आहे. कारण की साऊथ प्लस मराठी हे एक मिक्सचर आपल्याला बघायला मिळेल आणि एकदम हटके स्टोरी असेल असं मला वाटतं. मलाही स्टोरी माहित नाही ऍक्च्युली, उद्या मी बघेल. तर सर्वांनी आपण बघा आणि प्रेम धन्यवाद. प्रेक्षकांनो, तुषारजी स्वर्गीवकर आपल्यासोबत आहे. यांनी राजकुमार सिनेमामध्ये सहदिग्दर्शक तसेच ऍक्टिंग सुद्धा केली आहे. तर तुषारजी, अमरावतीमध्ये तर तुम्ही आतापर्यंत अनेक कामं केली, बाकीच्या सिनेमामध्ये सुद्धा काम केलं. या सिनेमामध्ये जी तुमची भूमिका आहे त्याबद्दल प्रेक्षकांना आपण काय सांगणार? तर या चित्रपटामध्ये माझी भूमिका जे हिरो आहेत भाऊसाहेब शिंदे यांच्या मित्राची भूमिका आहे माझी. आणि हा असा मित्र आहे की ज्यावेळेस त्याला त्याच्या प्रेमाच्या विषयी अडचणी येतात, जेव्हा अडचणी येतात तर त्यावेळेस हा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. आणि प्रत्येक वेळी हा त्याचं म्हणजे जेव्हा जेव्हा याचं ब्रेकअप होते हा प्रत्येक वेळी हा त्याचं पॅचअप करण्यासाठी हा त्याच्या मागे असतो. आणि कुठून त्याला त्या मैत्रिणीला भेटवता येईल किंवा त्या हिरोईनला त्याच्याशी म्हणजे त्यांचं एकत्र त्यांना कसं आणता येईल तर याची नेहमी त्याच्या संदर्भात मदत करत असतो. तर अशी एक खूप म्हणजे चांगली एक भूमिका आहे माझी. आणि त्याबद्दल मी खरंच राज सरांचं म्हणजे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला एवढी मोठी संधी दिली. आणि सर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी हा चित्रपट नक्की बघावा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या अमरावतीकरांसाठी खूप अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे की आपल्या लोकांना त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची संधी राजू सरांनी दिली आणि चांगल्या कलाकारांसोबत आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. तर तुम्ही आमचं म्हणजे कौतुक करावं आणि आमचा चित्रपट तुम्ही सगळ्यांनी बघावा हे मी तुम्हा सर्वांना नम्र विनंती करतो. आणि निशानजी, आमचा तुम्ही जो इंटरव्ह्यू आम्ही लोकांपर्यंत तुम्ही जो पोहोचवत आहात त्याबद्दल सुद्धा तुमचं आणि तुमच्या टीमचं आम्ही खूप म्हणजे आभार मानतो. आणि पुढे तुम्ही असंच आम्हाला सहकार्य करावं आणि हे असंच पुढे लोकांपर्यंत पोहोचत राहावं असं मी म्हणतो. आणि अरे पोरगी सोडून गेली तर रडायचं नाही, मॅटर खतम करायचं का? यानंतर आणखी एक कलाकार आपल्यासोबत जोडलेले आहेत, सुमेर भटकर. मी याला याच्या भूमिकेविषयी इथे विचारते की काय भूमिका आहे तुझी राजकुमार या चित्रपटात? माझा एक छोटासा रोल आहे प्रवीण सरांसोबत, त्यांनी एक रोल दिला छोटासा. तुला तुझ्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सतीश देवरे आपल्या सोबत आहे. त्यांनी राजकुमार सिनेमामध्ये मेकअप मनची भूमिका केली. तर या राजकुमार सिनेमामध्ये त्यांनी मेकअप मनची भूमिका केली. तर सर काय तुमच्या समोर या सिनेमामध्ये आव्हान होतं, म्हणजे कसे कसे कॅरेक्टर काय काय होते, काय सांगू शकाल? आव्हान असं होतं की राजकुमारचे जे हिरो आहेत त्यांना एक सीन असा होता की त्यांना ते 9 दिवस उपाशी होते. 9 दिवस त्यांच्या पोटात अन्न नाही, पाणी नाही, काही नाही. त्यांची आई वारली होती आणि तसं गेटअप त्यांना द्यायचं होतं. तर 9 दिवस उपाशी असताना त्यांना तसं गेटअप दिलं नाही. त्याच्यानंतर हळूहळू ते हे होत गेले आणि तो एक सीन केला आणि बाकी पण मेकअप जनरल होतं. सरांनी मेकअप मन म्हणून अनेक सिनेमामध्ये काम केलं असेल, तर या कथेची पार्श्वभूमी काय वाटली तुम्हाला, म्हणजे प्रेक्षकांनी का पाहावा ऍज अ मेकअप मन म्हणून? याच्यामध्ये एक तर आर्टिस्ट चांगले आहेत, त्याच्यामुळे स्टोरी चांगली आहे आणि लोकेशन चांगले आहेत आणि सादरीकरण चांगलं आहे.
आणि ते कॅमेरामन आणि डायरेक्शन सरांनी केलं, धुरेश सरांनी केलं. आणि यांचं जे हे आहे की ते लोकांनी का पाहावं, म्हणजे की त्यांना असं वाटलं पाहिजे की हा पिक्चर अमरावतीत बनला. आणि अमरावतीत या मुंबई किंवा पुण्याचा, मी 22 वर्षापासून मेकअप आर्टिस्ट काम करतो, मुंबई पुण्याच्या धर्तीवर जसा पिक्चर बनला तसा पिक्चर इथे बनवला. त्यामुळे त्या लोकांनी तो बघावा. त्यात आर्टिस्ट चांगले आहेत, कथानक चांगला आहे आणि लोकेशन चांगले आहेत, डायरेक्शन चांगलं आहे, डीओपी चांगली. त्याच्यामुळे हा पिक्चर बघावा की त्या धर्तीवर आपण हा पिक्चर बनवला. आणि आणखी एक निर्मात्याने एक आगळा वेगळा उपक्रम राबवला युट्यूबच्या माध्यमातून, आधी सिनेमा पहा, त्या संदर्भात काय सांगणार आपण? आता कसं आहे, लॉकडाऊनचं हे आहे आणि निर्मात्यांचे पैसे भरपूर लागून गेले. लॉकडाऊन उघडायला अजून किती वेळ आहे काय काही माहिती नाही. त्याच्यामुळे कसं आहे की त्यांनी हा उपक्रम राबवला, हा चांगला आहे आणि यांना लोकांना प्रतिसाद द्यावा. मी किशोरजींना विचारेन की त्यांचा अनुभव काय होता. मी राजकुमारमध्ये हेअर ड्रेसरचं काम केलेलं आहे. मी तुम्हाला विचारू इच्छिते की तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन कराल राजकुमार चित्रपटाविषयी? राजकुमारमध्ये कथा खूप सुंदर आहे आणि खूप छान पिक्चर बनलेला आहे, सगळ्यांनी पाहावं. थँक्यू. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं जे म्हण आहे. वैभव आपल्यासोबत आहे. वैभव, प्रोडक्शनचं जे तू काम केलं, काय तुझा अनुभव सांगशील? माझं प्रोडक्शन म्हणून हे पहिलंच काम होतं. मी आधी टेक्निकल टीमला काम करतो, म्हणजे कॅमेरा टीमला काम करतो. प्रोडक्शन म्हणून मला याच्यात खूप मजा आली. प्रोडक्शन सांभाळण्याचा एक चान्स राजू सरांनी मला दिला. त्यात खूप मजा आली आणि बरेच लोकांशी अनुभव आले की चांगले वाईट, पण मजा आली या पिक्चर मध्ये काम करून. पहिल्यांदा कुठेतरी अमरावती आपण एवढ्या मोठ्या प्रोडक्शन चालवतोय, याची वेगळा आनंद आहे आणि आम्हाला तो पिक्चर यायची खूप आतुरता होती आणि तो आता येतोय, तर ते पाहण्याची खूप इच्छुक आहे. काय प्रेक्षक हो, आणखी एक आर्टिस्ट आपल्यासोबत इथे आज जोडलेले आहेत. सौरभजी गवई यांचा या फिल्ममध्ये काय एक्सपिरियन्स आहे तो आपण त्यांना विचारूया. माझा एक्सपिरियन्स म्हणजे असा की मी यामध्ये मेकिंग आणि स्टील फोटोग्राफी केलेली आहे आणि सोबतच या मूवीमध्ये मी लास्टपर्यंत होतो सपोर्ट म्हणून मेकिंगमध्ये. आणि हा मूवी खूपच आगळा वेगळा आहे, जेणेकरून सर्वांनी बघावा असा हा मूवी आहे. खूप अशी स्टोरी आजपर्यंत मी बघितली नसेल, अशी स्टोरी आहे यात आणि सर्वांनी बघावा आणि यूट्यूबला जाऊन सर्वांनी एकदा तरी बघावा आणि आम्हाला आमच्या पूर्ण टीमला सपोर्ट करावा अशी माझी इच्छा आहे. एकदा तरी, आता फ्री आहे म्हणून असं काही समजू नका, कारण की तुम्हाला जेव्हा आवडेल हा पिक्चर तर तुम्ही पे करा. नाही आवडला तर ठीक आहे, पण मनाने आवडला तरी एकदा तरी पे करून आम्हाला सपोर्ट करा अशी मी सर्वांना विनंती करतो. यानंतर आर्ट डिपार्टमेंटशी जुळलेला एक कलाकार आपल्यासोबत इथे आहे, अर्शान. अर्शान, तुझं खूप खूप स्वागत आणि तुझं काय या फिल्ममध्ये एक्सपिरियन्स होता तू आम्हाला शेअर कर. खरं तर हे माझ्यासाठी पहिला मोठा उपक्रम होता. या अगोदर आम्ही छोटे मोठे काम केलेले होते. दादामुळे मला हा काम मिळालेलं होतं. आर्ट डायरेक्शनमध्ये काम भारी होतं, म्हणजे सेटवर जे काही गोष्टी लागणार आहेत ते अरेंज करणं आणि ते अवेलेबल करणं. आणि माझा जास्तीत जास्त संबंध जो होता तो डीओपी सोबत होता, बाला सर. त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय, कारण माझ्यासाठी पण हे नवीनच होतं. आणि सगळ्या टीम जे आहे ते भारी, म्हणजे कोऑपरेटिव्ह होतं, म्हणून मला जास्त काही त्रास यामध्ये गेलेला नाही. तू प्रेक्षकांना काय आवाहन करू इच्छितो? कसं आहे, या मला असं वाटते की इथून जो आपला सिनेमा हिस्ट्री आहे, मराठी फिल्म इंडस्ट्री आहे, तर हे कसं आहे, नवीन काहीतरी एक्सपेरिमेंट मी म्हणू शकतो. म्हणजे मोठ्या यामध्ये रिस्क आहे, कारण या अगोदर आपण असे उपक्रम बघितलेले नाही, कारण एवढा मोठा पैसा पिक्चरमध्ये लागलेला आहे आणि एक रिस्क घेऊन हा पिक्चर आपण युट्यूबवर रिलीज करत आहोत. आणि ते पण आपण काय म्हणतोय की तुम्ही पहिले मूवी बघा आणि आवडला तर पे करा. म्हणजे खरं तर निर्मात्यांनी आणि सगळी काही जे काही टीम आहे त्यांनी हा रिस्कच घेतलेला आहे. मला असं वाटते मराठी ऑडियन्सवर विश्वास ठेवूनच त्यांनी हा रिस्क घेतलेला आहे आणि निश्चितच सगळे लोक पिक्चर बघणार आणि निश्चितच त्यांना आवडणार आणि ते पे सुद्धा करणार. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सर्व प्रेक्षकांना मी सुद्धा वारंवार आवाहन करते की राजकुमार चित्रपट तुम्ही नक्की जास्तीत जास्त संख्येने बघावा. थँक्यू. अनेक कलाकारांशी आपण चर्चा केली, आता वेळ झाली आपला निरोप घेण्याची, परंतु मी याद्वारे आपल्याला आवाहन करतो की हा सिनेमा निर्मात्यानं मोठी हिंमत लावून यूट्यूबवर प्रदर्शित केला आहे. तरी आपण ज्यांनाही हा सिनेमा आवडला किंवा आवडला नसेलही, आवडलाही तरी पे करा, कारण की निर्मात्यानं खूप मोठा खर्च यामध्ये लावला आहे. तो खर्च निघाला पाहिजे, जेणेकरून त्या निर्मात्याला समोरच्या दृष्टिकोनातून त्याची हिंमत वाटली पाहिजे, त्याला एक दिलासा भेटला पाहिजे. म्हणून हा सिनेमा पहा आणि नक्की पे करा. नमस्कार. मॅटर खतम करायचं का? चायला तुम्ही करता ते प्रेम आणि आम्हाला त्यांनी वाटतं.
खूप मात चढलाय तुम्हाला. माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात तुमच्याच मुलीचं नाव आहे सर. विश्वास नसन बसत तर बघा सर. धक 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 धक. जगण्याचा खरा अर्थ काय हो? या प्रश्नाचं उत्तर जर मला माहिती असतं ना तर माझ्या जीवनात मी खूप आनंदी झालो असतो.